श्री स्वामी समर्थ. डोक्यावरती 10 लाखाचं कर्ज असताना मुलांचा खर्च, शाळेचा खर्च, दवाखान्याचा खर्च, त्यासोबतच इतर भरपूर आणखीन खर्च असतात. हे सर्व खर्च भागून महिन्याचे हप्ते भरणं एका 30-35 हजार सॅलरी असणाऱ्या व्यक्तीला पुण्यासारख्या ठिकाणी खूप अवघड होऊन बसतं. त्यात कर्ज जर दिवसेंदिवस जर वाढत जाऊ लागलं तर असा व्यक्ती डिप्रेशनमध्ये येऊन, टेन्शनमध्ये येऊन, ताणतणावामध्ये येऊन आपलं जे जीवन आहे ते संपवून टाकण्याचा विचार करू लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर स्वामींसारख्या समर्थ सद्गुरूंची साथ जर त्या व्यक्तीला मिळाली, स्वामी त्यांच्या विस्कटलेल्या जीवनाला कशा पद्धतीने व्यवस्थित करतात, स्वामी त्यांच्या जीवनाचं कसं सोनं करतात, हे आज आपण आपल्या स्वामी अनुभवातून ऐकणार आहोत. असाच एक प्रत्यक्ष स्वामी अनुभव आपल्याला एका स्वामी भक्त दादांनी पाठवलेला आहे. तर आजच्या स्वामी अनुभवाला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो अनुभव आहे तो अविनाश देशमुख या स्वामी भक्त दादाने आपल्याला पाठवलेला आहे. अत्यंत सुंदर स्वामी अनुभव आहे आणि प्रत्यक्ष आपल्या सर्वांच्या जीवनाशी जुळणारा अनुभव आहे. जवळपास 80% लोक कर्जाच्या समस्येमध्ये अडकलेले असतात. बरोबर. छोटं मोठं कमी ना कर्ज प्रत्येकाच्या जीवनात असतं. तर असाच एक त्यांचा दिव्य स्वामी अनुभव त्याने आज आपल्याला शेअर केलेला आहे.